कलेक्टर झाली त्याचीच मिरवणूक आहे. म्हणजे सायली मॅडम ही तुमची बहीण आहे का? होय होय माझीच बहीण आहे. काय मूर्खपणा आहे हा? सॉरी आमची मुलाखत चालू होती. काय झालं दादा, का मध्ये जाताय? अहो माझी मुलगी कलेक्टर होणार आहे, मी तिला बघायला आलोय. बर चला आपण एका साईडला थांबूया. चला सायली आली. कॅमेरामॅन धनश्री चला पटकन. अभिनंदन सायली. कुठे गेले पप्पा? सायली. पप्पा तुमच्या परीने तुमचं स्वप्न साकार केलं. बघा पप्पा तुमची परी कलेक्टर झाली. हो परी, तू माझी मान आज उंचवली, माझी छाती आज गर्वाने भरून आली. धन्य झाले ही तुझ्या आईची खुश. होय पप्पा, मला समाजाने ठेवलेले टोमणे ऐकू येत होते. आईला काही बायका म्हणत होत्या, कशाला अजून पोरीला शिकवताय, शिकून काय ती कलेक्टर होणार आहे काय? पण मी आज या समाजाच्या टोमण्याला चापट लावली. पप्पा तुम्हाला माझ्या यशाचे रहस्य ऐकायचे आहे ना? होय मॅडम. या पप्पा, हे माझे पप्पा, माझ्या यशाचे रहस्य. माझ्या यशाचे रहस्य माझे पप्पा आहेत. माझ्या यशाचे रहस्य त्यांची तुटकी चप्पल आहे. माझ्या यशाचे रहस्य त्यांनी आमच्यासाठी केलेले कष्ट आहे. माझ्या यशाचे रहस्य त्यांनी आमच्यासाठी बघितलेले स्वप्न आहे. होय, आम्ही झोपेतून उठायच्या आत ते रानात जायचे, रानातून आले की कामावर जायचे. त्यांनी आमच्यासाठी कधीच काही कमी पडू दिले नाही. एक वेळ ते स्वतः कमी जेवायचे, पण आम्हाला पोट भरून जेवू घालायचे. त्यांची ती तुटकी चप्पल, फाटका बनियन असायचा, पण आम्हाला कायम नवीन कपडे, नवीन चप्पल आणायचे. त्यांनी आमच्यासाठी सावकाराकडून कर्ज काढले. मला माझ्या बापाचे कष्ट दिसत होते म्हणून मी कलेक्टर झाले. पोरींनो, शिकताना बाप लक्षात ठेवा. शिकताना आणि कोणतीही गोष्ट करताना बाप लक्षात ठेवा. बापाचे कष्ट लक्षात ठेवा. बाप गावात फिरत असताना त्याची मान खाली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. जर आपल्यामुळे त्याची मान खाली जाणार असेल तर याहून मोठे पाप नाही, हे समजा. अहो हा बापच आपल्यासाठी देव आहे. त्याला तुम्ही कायम मनात ठेवा. आयुष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. भैया, तू हार आणलायस ना? घाल मग, पण माझ्या नाही तर पप्पांच्या गळ्यात घाल. का? काय झालं, लाज वाटली? अरे आज हे यश मला माझ्या पप्पांमुळे आलंय आणि तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. अरे भैया, तू बापाची इच्छा पूर्ण करू शकला नाहीस, पण दुसऱ्या एका बापाच्या पोरीचे आयुष्य कशाला धोक्यात आणले? अरे पोरांनो, तुम्हाला नाही शिकायचं ना, नका शिकू, पण आम्हाला शिकू द्या. आम्हा पोरींना शिकायचंय, बापाचं नाव मोठं करायचंय. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आम्ही शाळेत जायच्या रस्त्यावर थांबू नका. आम्हाला टोमणे मारू नका. आमच्या आयुष्याशी खेळू नका. ही फक्त विनंती आहे. पोरींनो, शिका. पोरींनो, आता तुम्ही घाबरू नका. मी आता कलेक्टर झाली. एकही मुलगा रस्त्याला थांबणार नाही, याची काळजी मी घेईन. तुम्ही फक्त अभ्यास करा, 2-3 वेळा जेवण करा, व्यायाम करा. कारण आपल्या जवळचेच राक्षस आपल्याला कधी धोका देतील हे सांगता येत नाही. शिका, मोठे व्हा, आपल्या बापाची मान उंचवा. रामकृष्ण हरी मंडळी, बघितली का बाप लेकीची माया? बाप काय असतो कोणी समजूनच घेतलं नाही. शेतकरी बापाला कोणी समजूनच घेतलं नाही. ही मोठी शोकांतिका आहे. बाप म्हणजे काय असतो हो? बाप म्हणजे फणसासारखा असतो.
बाहेरून जरा काटे असतात, आतून मात्र मऊ मुलायम गर असतो. जगाने पाहताना फक्त बाहेरील काटे पाहिले म्हणून फणस बाप काटेरी वाटला, पण ज्याने मऊ मुलायम गर चाखला त्यालाच फणसाची म्हणजे बापाची किंमत कळाली. तुमच्या माझ्या शेतकरी बापाची अवस्था काय आहे? तुमच्या माझ्या शेतकरी बापाची अवस्था आहे की कधी ऊसाचे टोमॅटोचे 5-5 लाख त्याच्या खिशात असतात, तर कधी चौकात आलेल्या पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये त्याच्या खिशात नसतात. आई डोळ्यानं रडली, आई आम्हाला जवळची वाटली, पण बसलेल्या कोणीच आपल्या बापाला रडताना पाहिलं नाही, कारण वडील कधीच रडत नाही. देवाने आईला डोळ्याच्या जागी रडायला डोळे दिले, भावना डोळ्यात दिल्या, पण वडिलांना डोळ्याच्या जागी डोळे दिले, रडण्याची अनुमती मात्र काळजातून दिली. कारण त्या बापाला डोळ्यांनी रडताच येत नाही हो, कारण त्याला माहीत आहे मी जर डोळ्यांनी रडलो तर माझी आई, वडील, बायको, पोरं धीर सोडतील, डगमगतील, मीच त्यांचा आधार आहे. म्हणून बाप नेहमी काळजातून रडत असतो. मुलीचं लग्न असलं 2-2 दिवस मंडपात धाव करतो, पाहुण्यांना जेवणासाठी हात जोडून विनंती करतो. मुलगी सासरी जाताना जावयाला पाहुण्यांना हात जोडून विनंती करतो, माझ्या लेकीला सांभाळून घ्या, माझ्या लेकीला सांभाळून घ्या. मुलगी सासरी जाताना सारा मंडप रडला, पण बाप रडला नाही. मुलगी आईला म्हणते मम्मी पप्पा असे कसे ग? मी जाताना सारा मंडप रडला, पण माझे पप्पा रडले नाहीत. मी एवढी जड झाले का पप्पांना? पण पोरींनो, तोच बाप तुम्ही गेल्यावर कार्यालय, वाजंत्री, घोडा सगळ्यांचे पैसे देतो. घरी जाऊन घराच्या एका कोपऱ्यात बसून मूस रडत असतो. तुमच्या साहित्याकडे, तुमच्या कपड्याकडे बघून बाप रडत असतो. बायको म्हणते अहो गप्पा, रडायचं थांबा, पण तो रडतच राहतो. आणि बायकोला म्हणतं अगं लाव की ग परीला फोन, बघ की ग ती पोहोचली का, बघ की ग तिला करमतंय का. असा असतो बाप म्हणजे मुलगी म्हणजे बापाचं काळीज असतं. आयुष्यात एक लक्षात ठेवा, एक वेळ तुटकी चप्पल, फाटका बनियान घालेल, पण तुम्हाला सुटाबुटात ठेवतो तो बाप असतो. एक लक्षात ठेवा, कधीही आपल्या बापाला दुखवू नका, कधीही त्याला फसवू नका. जर तुम्ही बाप नावाच्या देवाला फसवलं तर तो देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. आजची सेवा सर्व वडिलांना समर्पित करते व मी थांबते. बाप म्हणजे काय असतं हो? बाप म्हणजे जगण्याचं माप असतं. मला माफ कर सायली, मी चुकलो. माझी नको माफी मागूस, माफी मागायची असेल ना तर पप्पांची माग. मला माफ करा पप्पा, आता मी पण शिकेन आणि तुमचं नाव मोठं करेन. शिक पोरा, ह्यातच सुद्धा फायदा आहे. अरे भैया, तू तर 9वी नापास आहेस, मग पुढे कसं शिकणार? असं कर, माझं ऐक. बनकर सरांच्या लोकविकास शाळेत 10वीसाठी 17 नंबरचा फॉर्म भर, चांगला अभ्यास कर आणि पास हो. हो मॅडम, तसंच करतो. गॅप सर्टिफिकेट काढून लोकविकासमध्ये 17 नंबरचा फॉर्म भरतो. माझ्या मित्राने पण तिथेच फॉर्म भरलाय आणि मी पण भरतो. होय ग सायली? बोल ना. आता एवढा डॉल्बी आणलाय, वाजू दे की मग. बर वाजवा की. मम्मी, आली ग बाई माझी कलेक्टरीन. होय मम्मी, मला टोमणे मारणाऱ्या बायकांना सांग मी कलेक्टर झाली. होय सगळ्या जगाला सांगेन, माझी लेक कलेक्टर झाली या, माझी लेक कलेक्टर झाली. पप्पाची परी कलेक्टर झाली या, पप्पाची परी कलेक्टर झाली या. धन्यवाद.